हाय, हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग टू ऑल. तर आज होता संडे म्हणजे फन डे. तो फक्त मुलांसाठी, आम्हा बायकांसाठी नाही. तर इथे कालच आम्ही बेड आणि कबड आणला होता. घरात खूप पसारा पडला होता, सगळं आवरायचं होतं. मी पटापट जेवण बनवून घेतलं होतं. तर आज मिस्टरांनी आणली होती फिश, पापलेट आणि चिकन. तर आज मी चिकन सुकं बनवणार होते आणि पापलेट फ्राय. तर पापलेटसाठी मी अद्रक लसूणची पेस्ट, त्यामध्ये थोडीशी एक हिरवी मिरची टाकली होती, आपलं लाल तिखट, हळद, मीठ, 1 चमचा तेल, मस्त असं मिक्स करून घ्यायचं. मस्त आणि मग नंतर ते मी मॅरिनेट करून ठेवणार होती फिशला. जवळजवळ 1 तास फिश ठेवली होती. चिकनची तयारी करायला घेतली. तर चिकनला पण मस्त असं मॅरिनेट करून ठेवलं होतं. वरती मस्त असं कोथिंबीर टाकली होती, जेणेकरून छान दिसेल. पण आपल्याला छान दिसणं गरजेचं नाही आहे, खाणंसुद्धा गरजेचं आहे. तर मी इथे कांदा कापला होता, बारीक चिरून घेतलेला, तो मी फोडणीसाठी यूज करणार आहे. आणि नंतर एका मिक्सी जारमध्ये मी 1 कांदा, टोमॅटो भाजलेलं, जिरे, मोहरी, अद्रक, लसूण याची पेस्ट करून घेणार होती. तर हा माझा सुका मसाला होता, जो मी मच्छीला लावून फ्राय करून घेणार होती. तर मग मी इथे कांदा मस्त परतून घेतला चिकनसाठी. त्यानंतर ही पेस्ट टाकून तीही मस्त अशी परतून घेतली होती तेल सुटेपर्यंत. नंतर मग त्यामध्ये मी हे मॅरिनेट केलेलं चिकन टाकलं होतं. मीठ कमीच टाकलेलं, कारण आधीच मॅरिनेटमध्ये मी मीठ टाकलं होतं. आणि मग मस्त असं, बघा माझ्या तोंडालाच पाणी सुटलं होतं. आज मी लावली होती मेहंदी, ब्लॅक मेहंदी, निशा. कारण मला 15 दिवसातून एकदा तरी निशा मेहंदी लावायलाच लागते, नाहीतर मग मी 60 वर्षाची म्हातारी वाटते. तर मग नंतर मी काय केलं, तुम्हाला पसारा दाखवते. मिस्टरांचं इथे काम चालू होतं, बेड लावणं, सगळं आवराआवरी, आमची खूप आवराआवरी चालली होती. एवढा पसारा पडला होता काय सांगू. आणि हां, मी सकाळी डीमार्टमध्ये पण गेली होती. 8 वाजता उठून डीमार्टला गेली होती, तेही ब्रेकफास्ट न करता, आणि सामान वगैरे घेऊन आली, महिन्याचं राशन. मला हे डबे खूप आवडले होते, म्हणून मी तिथून घेतले. 3 डबे होते, काहीतरी 80 रुपयाला 1 डबा होता. तर मला सगळं आवरायचं आहे. त्याआधी मला सगळं किचनचा जो आपला भांड्यांचा रॅक असतो, तेही मला स्वच्छ करून घ्यायचं आहे. तर इथे मस्त चिकनला तेल सुटलं होतं, आणि मग मी यावरती झाकण ठेवणार आहे, आणि मग त्यावरती 1 ग्लास पाणी टाकणार आहे. त्यामुळे चिकन वाफेवर खूप छान शिजून निघतं. पण तर हे पाणी गरम झाल्यावर हे पाणी मी त्यामध्ये ओतून मस्त चिकन शिजवून घेणार आहे. आणि हे पहा, माझं चिकनचं सुक्कं असं मस्त तयार झालेलं आहे. त्यानंतर कोथिंबीरवरून मस्त त्याला आपण डेकोरेट करून घ्यायचं, की खायची इच्छाच झाली पाहिजे. मग मी इथे मसाला लावून घेतला फिशला. माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं, म्हणून मी गव्हाचं पीठच वापरलं आणि मस्त फ्राय करून घेतली. तर इथे माझं मॅरिनेट झालेलं मस्तपैकी फिश मी तळून घेणार आहे. तर मग त्यानंतर पसारा तुम्ही बघू शकतात. प्लीज मला मदतीला या कुणीतरी पसारा आवरायला. बेड वगैरे लावून झाल्यानंतर मिस्टर आणि मुली जरा आराम करत होत्या बेडवरती, आणि मी तुम्हाला दाखवते की माझं जेवण रेडी आहे. इथे मस्तपैकी फिश आहे, त्यानंतर चिकन सुक्का आहे, आणि चपाती बनवली होती मी. भात बनवला नव्हता मी, भात संध्याकाळी बनवेल मी. तुम्हाला माझा हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सी यू नेक्स्ट ब्लॉगला.